श्री स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार, हरावा या भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गतअध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पांनी धावून दृढ चरण धरियले. येऊन या भानावरती, श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवणिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणूनी तयांसी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती निरूप मंदिरात. राजा आज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन. नित्य माध्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षेकारणे. मागोनिया मधुकारी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी, आपणसही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्यामाझारी. सर्व अधिकार तिच्याकरी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे, हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस, बाळाप्पाचिया शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञे. बाळाप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून. पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी. व्हावी लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी तयांनी. महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतुनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चये. पूजा करुणे उचित, न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजना तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळा येत करतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर त्याप्रती, करतील यती दयाळा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोऽध्याय. गोड हा. श्री राजाधिराजाय योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणाय वस्तू. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.